नमस्कार. आज आपण नगरपालिका शेगाव येथे बांधकाम सभापती अंकुश विजयराव देशमुख यांच्या कक्षामध्ये बसलेला आहे. बसण्याचं विशेष कारण आज म्हणजे 23/3/2026 वार सोमवारला सकाळी 11 वाजता जनरल मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या मीटिंगमध्ये विविध प्रकारचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. त्या मुद्द्यांवर प्रशासन तसेच नगरसेवक यांच्यामध्ये काही विषयावरून खडाजंगी झाली. त्यातला एक विशेष मुद्दा म्हणजे जो सामान्य नागरिकांशी निगडीत आहे तो मुद्दा म्हणजे कर्मचारी हे वेळेवर आपल्या ड्युटीवर येत नाही असा एक प्रश्न उपस्थित केला गेला आणि तो प्रश्न उपस्थित केला अंकुश विजयराव देशमुख यांनी. तर चला आपण भेटूया अंकुश भाऊ यांना. अंकुश भाऊ, युवा क्रांती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आज जी जनरल मीटिंग झाली नगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यामध्ये आज बरेचसे विषयाच्या बाबतीत प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये थोडी बाचाबाची झाली, कुठं खडाजंगी झाली. परंतु आम्हाला जे मीटिंगची जी पूर्ण माहिती प्राप्त झाली त्या माहिती प्राप्त झाल्यामुळं आज आपण या ठिकाणी आपल्या कॅबिनमध्ये ही तुमची मुलाखत घेत आहोत. ती माहिती म्हणजे जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जो शेगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे तो मुद्दा म्हणजे कर्मचारी वेळेवर येत नाही आणि जातानासुद्धा ह्या कर्मचाऱ्यांना कोणताही टायमिंग नाही आहे. ते आपल्याच मनाने येतात, आपल्याच मनाने जातात. मग अशा वेळी ही तुमच्या गोष्टी निघाल्या नाही आणि त्या विषयावर तुम्ही चर्चा केली. तर काय निर्देशन आलं आपल्या? मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी असताना माझ्या काही निदर्शनात गोष्टी आल्या. आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की सकाळी 9:45, 9:30, 10 वाजतापासून अनेक शेगावातील नागरिक नगर परिषदेमध्ये येतात. काही लोक येतात मालमत्ता कर भरायसाठी, काही पाणीशी संबंधित कर भरायसाठी, काही लोक येतात असेसमेंट काढायसाठी, काही बांधकाम परवानगीसाठी किंवा काही लोक येतात घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी. पण आपण बघतो की या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी शेगाव नगर परिषदमध्ये हजर त्या ठिकाणी दिसत नाही. तर आम्ही आज सभागृहाच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी मॅडम यांच्या लक्षात आणून दिलं, यांच्या निदर्शनात आणून दिलं की 29 फेब्रुवारी 2020चा शासन निर्णय असा आहे, GR असा निघालेला आहे राज्य शासनाचा की महाराष्ट्र राज्य शासनाचे जेवढेही कर्मचारी असतील त्यांचा जो आठवडा आहे तो 5 दिवसाचा करण्यात आलेला आहे. 5 दिवसाचा आठवडा झाल्यानंतर सर्वच जे राज्य शासनाचे कर्मचारी होते त्यांना अतिशय आनंद झाला. आम्हालाही आनंद आहे की 2 दिवस त्यांना सुट्टी मिळते, पण 5 दिवसाचा जो आठवडा त्यांना काम करावं लागतं त्याच्यामध्ये जे राज्य शासनाने टायमिंग जो निदर्शनात आणून दिलेला आहे तो असा आहे की 9:45 ते 6:15 पर्यंत. याच्या दरम्यान दुपारी 1 ते 2च्या मधात अर्ध्या तासाचा हा जेवणाचा ब्रेक असायला पाहिजे. पण आपण शेगाव नगर परिषदमध्ये मुख्यतः बघितलं तर 11 वाजल्याशिवाय इथे कुठलाही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी हजर होत नाही. त्याच्यामुळे शेगाव शहरातील नागरिकांची गैरसोय होते. त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांचा जायचा टायमिंग काही नसतो. कोणी 5ला जातो, कोणी 6ला जातो. जेवणाचा ब्रेक 1 तासाचा घेतला जाते, 2 तासाचा घेतला जाते. या गोष्टीवर कुठेतरी आळा बसायला पाहिजे, कुठेतरी ह्या गोष्टीवर अंकुश असायला पाहिजे नगराध्यक्षाचा आणि प्रशासनाचा. तो एक मुद्दा मी सभागृहाच्या माध्यमातून मांडला. अंकुश भाऊ, आपण सांगितल्याप्रमाणे आपण अतिशय चांगली मागणी केली. आपल्या बोलण्यातून मला असं जाणवलं, एक प्रश्न तयार झाला, जे नागरिक काही सरकारी कार्यालयात सर्व्हिस करत असतील, काही प्रायव्हेट जॉब करत असतील की ज्यांचा टायमिंग 11 ते 6 असतो कामाचा, तर शासनाची जो टाईम दिलेला तुमच्या सांगितल्याप्रमाणे सकाळी 9:45. तर म्हणजे अशा लोकांना जो काम आहे ते ड्युटीवर जायच्या अगोदर म्हणजे 10 वाजता जर इथं आले कधी तर 10-15 मिनटं त्यांचं काम होतं. परंतु त्या लोकांना माहीत नसल्यामुळं त्यांना जर टॅक्स भरत असेल किंवा पाणी पट्टे भरायचे असेल किंवा असेल नक्कल काढायची तर त्यांना दिवसाची सुट्टी घ्यावी लागते. बरोबर, 1 दिवस त्यांची रजा होती. परंतु आज आपल्या या प्रश्न उपस्थित केल्यामुळे कुठेतरी या नागरिकांना माहीत पडेल की सकाळी 9:45 वाजताच नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते हजर राहिले पाहिजेत. कुठेतरी
याची चर्चा होईल आणि कुठंतरी हे कर्मचारी वेळेवर हजर होतील. तर हे कर्मचारी वेळेवर येण्यासाठी नगरपालिका प्रशासन काय करेल, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? मी परिषद प्रशासन, मुख्याधिकारी आणि अध्यक्ष साहेब यांना सुद्धा हे सांगू इच्छितो की त्यांनी कटाक्षाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. त्याच्यानंतर जो टायमिंग आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. याच्यासाठी एक करू शकतो आपण की जे बायोमेट्रिक मशीन येते ज्याच्यावर थंब आपण देतो, त्या थंब दिल्यानंतर आपल्याला एक ॲक्युरेट टायमिंग येतो त्यांचा की यांचं किती वाजता यांची नगरपरिषदमध्ये एंट्री झाली आणि जेव्हा हे नगरपरिषदमधून बाहेर जातात तेव्हासुद्धा त्यांना थंब द्यायची आवश्यकता असते. तर आपल्याला एकंदरीत तो वेळ लक्षात येईल की संबंधित कर्मचारी अधिकारी किती वाजता नगरपरिषदमध्ये आले आणि किती वाजता नगरपरिषदमधून बाहेर निघाले. मी दर्शकांना विनंती करतो, मुलाखत चालू आहे, या मुलगी चर्चा तुम्ही बघितली असेल तर इतर लोकांसोबत पण चर्चा करा, जेणेकरून शेगाव शहरातील नागरिकांचा हा वेळ वाचेल आणि नगरपालिका कर्मचारी सुद्धा हे वेळेवर येणं चालू होईल. असाच एक मुद्दा तुम्ही सभागृहात मांडला. तो मुद्दा म्हटलं म्हणजे ओळखपत्राचा. आपल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये आता मी आलो चेक केलं तर कुणाच्याही गळ्यात मला 1-2 जर कर्मचारी सोडले की ते बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र दिलं नाही. याच्याबद्दल काय बोलचाल तुम्ही? आता या 2-3 महिन्याच्या गेलेल्या कार्यकाळामध्ये आमच्या निदर्शनात असं आलं, मीच नाही तर असे अनेक नगरसेवक आहेत, अनेक सामान्य नागरिक आहेत, अनेक पुढारी आहेत की जेव्हा सामान्य नागरिक नगर परिषदमध्ये कुठल्याही कामासाठी येतात यांना लक्षात नाही येत की कर्मचारी कोण आहेत आणि सामान्य नागरिक कोण आहेत. कारण कुठल्याही प्रकारचा गणवेश नाही, कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र सोबत नाही. तर मी आज सभागृहाच्या माध्यमातून सगळ्यांना हा मुद्दा पण लक्षात आणून दिला की प्रत्येक कर्मचाऱ्याजवळ, अधिकाऱ्याजवळ आय कार्ड हे असलं पाहिजे, ओळखपत्र हे असलं पाहिजे, जेणेकरून जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की कुठला कर्मचारी कुठल्या विभागाचा आहे, कोण कर्मचारी आहे, कोण अधिकारी आहे, त्यांना लक्षात यायला पाहिजे आणि त्यांना प्रश्न मांडताना, त्यांना कुठलंही काम करताना ते त्याच पर्टिक्युलर व्यक्तीकडे गेले पाहिजे. याच्यासाठी हे राज्य शासनाने बंधनकारक केलेलं आहे, त्याचं काटकक्षपणे पालन झालं पाहिजे. आता तुम्ही पहिल्या प्रश्न उत्तर देताना त्याच्यामध्ये एक उल्लेख केला की हालचाल रजिस्टर. आता हे हालचाल रजिस्टर कशा प्रकारचे असते, त्यात कशा प्रकारची नव्हती, असं आमच्या दर्शकांना थोडं सांगायला लागेल. हालचाल रजिस्टर ही प्रत्येक शासकीय जेही ऑफिसेस आहेत तिथे कंपल्सरी आहे. हालचाल रजिस्टरमध्ये याचा अर्थ असा असतो की कुठलाही कर्मचारी ड्युटीवर आल्यानंतर प्रशासनाच्या कामानिमित्त जर बाहेर जावं लागतं, कोणाला फील्डवर जायला लागतं, कोणाला काही वसुलीसाठी जायला लागतं, तर हालचाल रजिस्टरमध्ये दिनांक, जाण्याची वेळ, येण्याची वेळ, कर्मचाऱ्याचं नाव आणि कुठल्या कामासाठी आपण चाललो याची नोंद करणं ही बंधनकारक असते. तर ही नोंद त्याच्यामध्ये व्हायलाच पाहिजे, जेणेकरून कोणीही त्या ठिकाणी त्या संबंधित कार्यालयामध्ये आलं तर त्यांना माहीत असायला पाहिजे की संबंधित अधिकारी, कर्मचारी कुठे गेलेले आहे, कोणत्या कामासाठी गेलेले आहे आणि किती वेळासाठी गेलेले आहे. तर हालचाल रजिस्टरची या ठिकाणी नोंद होत नाही, आय कार्ड घातलं जात नाही आणि वेळेवर येत नाही. तर नगर कर्मचारी यांची नोंद म्हणजे कोणती, की जे रोज आपल्या ड्युटीवर नियमित येतात का, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण आता हालचाल रजिस्टर मेंटेन होत नाही, आय कार्ड घातलं जात नाही आणि वेळेवर जात नाही, तर कुठंतरी काय कर्मचारी कधी कधी गैरहजर राहत असेल तर त्या गैरहजेरीचा उल्लेख जो थंब आहे, थंबमध्ये होतो का किंवा नगरपालिका हजेरी पत्रकात होतो का? अगदी बरोबर प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय भाऊंनी. याच संबंधित मी एक प्रश्न उपस्थित केला सभागृहामध्ये. तो असा होता की बायोमेट्रिक अटेंडन्स जे थंबनी आपण घेतो, मशीनद्वारे अटेंडन्स घेतो, दर महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये एक नोटीस बोर्ड असायला पाहिजे नगर परिषदेमध्ये. त्याच्यावर ते जेवढेही नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी आहेत यांची हजेरी तिथे तिथे दाखवल्या गेली पाहिजे, जेणेकरून सर्व नगरसेवक आहेत किंवा जेही प्रशासनाचे अधिकारी आहेत यांच्या निदर्शनात आलं पाहिजे की संबंधित अधिकारी, कर्मचारी या महिन्यामध्ये किती दिवस हजर होता, किती दिवस गैरहजर होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा जो पगार आहे तो गैरहजेरीच्या प्रमाणे त्याच्यात कपात झाली पाहिजे, जेणेकरून गैरहजेरीचं प्रमाण कमी होईल आणि लोकांची सुविधा वाढेल, लोकांची कामं जास्त होतील. आपल्या शेगाव शहरात सामान्य रुग्णालय आहे, पण सामान्य रुग्णालयामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तर त्या डिपार्टमेंटच्या बाहेर एक नोटीस बोर्ड लावलेलं असतं. समजा इमर्जन्सी कक्ष असेल, तिथं अपघात कक्ष, त्या ठिकाणी डॉक्टरचं नाव लिहिलं आहे की कोणते डॉक्टर हजर आहे.
कोणती सिस्टर त्या ठिकाणी हजर आहे, कोणता वार्डबॉय हजर आहे, म्हणजे त्या ठिकाणी दर्शनीय ठिकाणी ते डॅशबोर्ड लावले जातात. अशा प्रकारचं डॅशबोर्ड जर नगरपालिकेत लावलं, समजा एखाद्या वेळेस एखादा अधिकारी हजर नसेल, समजा मला जर बांधकाम विभागात काम पडलं बांधकाम परमिशनसाठी, म्हणजे डॅशबोर्डवर जर बघितलं कधी तर बांधकाम विभागाचे इंजिनियर आहेत हे हजर नाही, तर मी ते डॅशबोर्ड बघूनच बाहेरच्या बाहेर चाललं जाईल. अशा प्रकारचे डॅशबोर्ड नगरपालिकेत लागले पाहिजेत का? नक्कीच ही संकल्पना फार छान आहे. मी युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून मुख्याधिकारी मॅडम यांना विनंती करतो की प्रत्येक जे नगर परिषदमध्ये विभाग आहेत त्या विभागाच्या बाहेर एक नोटीस बोर्ड असायला पाहिजे किंवा एक फलक असायला पाहिजे, ज्याच्यावर ते त्या विभागामध्ये कोण कोण कर्मचारी कार्यरत आहे यांचं नाव आणि त्यांचा फोन नंबर, जेणेकरून गैरसोय नाही झाली पाहिजे किंवा कोणी जर बाहेर गेलेला आहे ती हजर आहे की नाही आहे या गोष्टीची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे. जो ज्या संबंधित विभागाकडे कामासाठी आलेला आहे त्या व्यक्तीला ती माहिती असायला पाहिजे. आपण शेगाव शहरातील जनतेला काय आवाहन करू इच्छिता की जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल, त्यांना त्रास होणार नाही, याच्यासाठी आपण काय आवाहन करता शेगावतील नागरिकांना? मी युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून शेगाव शहरातील सगळ्या नागरिकांना एक विनंती आणि आवाहन करू इच्छितो की सर्वात आधी सर्वांनी जो नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा टायमिंग आहे याची नोंद घ्यावी. हा जो टायमिंग आहे तो सकाळी 9:45 पासून तर 6:15 पर्यंतचा टायमिंग आहे. या टायमिंगमध्ये आपण नगर परिषदमध्ये येऊन ज्याही संबंधित विभागाकडे आपलं काम असेल ते काम आपण करून घ्यावे. जर या विभागातील संबंधित विभागातील कर्मचारी किंवा अधिकारी त्या ठिकाणी गैरहजर असल्यास आपण जेही नगरसेवक आहेत आपापल्या प्रभागाचे किंवा मुख्याधिकारी आहेत किंवा जेही आपल्या ओळखीचे लोक आहेत यांना आपण त्याची तक्रार करावी, जेणेकरून ह्या ज्या गोष्टी आहेत गैरहजेरीच्या ह्या निदर्शनात येतील आणि लवकरात लवकर त्या गोष्टीवर काहीतरी सकारात्मक काम केलं जाईल आणि आपले जेही प्रश्न आहेत ते मार्गी लावले जातील. अंकुश भाऊने जो अभ्यासपूर्ण आज मुद्दे मांडले तर ती अतिशय जे सामान्य नागरिकांशी निगडीत आहेत, जो गोष्टीमुळे सामान्य नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास दूर करण्यासाठी आज नगर परिषद सभागृहामध्ये अंकुश भाऊने चांगले मुद्दे मांडले. तसेच शेगावच्या नागरिकांना नगरपालिकेची वेळ काय आहे आणि कशा प्रकारची नगरपालिका चालते आमच्या या मुलाखतीमध्ये अतिशय सविस्तरपणे पूर्ण माहिती दिली. या माहितीचा नक्कीच शेगाव शहरी संपूर्ण नागरिक हे फायदा घेतील, जेणेकरून त्यांचा वेळ पण वाचेल, त्रास पण वाचेल. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या चांगल्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.